नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 8वा विषय मराठी यामधील जो 5वा पाठ आहे ज्याचं नाव आहे सुरांची जादूगिरी याचा प्रथम भाग आज आपण बघणार आहोत। सर्वप्रथम आपण या पाठाचे जे लेखक आहेत ज्यांचं नाव आहे डॉक्टर द.ता. भोसले यांचा अल्पसा परिचय करून घेऊया। डॉक्टर द.ता. भोसले ज्यांचा जन्म 1935 मध्ये झालेला आहे। हे प्रसिद्ध लेखक व अभ्यासू वक्ते होते। त्यांचे कथा, कादंबरी, समीक्षा, ललित असे विपुल लेखन प्रसिद्ध आहे। ग्रामीण जीवन, शेतकरी, शेती, शेतमजूर, ग्रामीण संस्कृती, तेथील समस्या, ताणतणाव, शेतकऱ्यांचे प्रश्न हे त्यांच्या विविध कथांमधून प्रतिबिंबित होतात। त्याचबरोबर ग्रामीण जीवनातील सौंदर्य, माणसामाणसातील जिव्हाळा, निसर्ग या गोष्टी टिपणारे ललित लेखन त्यांनी केलेले आहे। इथे फुलांना मरण जन्मता, खसखशीचा मळा, जन्म, पाऊस हे कथासंग्रह, परिघावरची माणसं, पार आणि शिवार हे ललित लेखन, समीक्षा आणि संवाद, साहित्य, आस्वाद आणि अनुभव ही समीक्षात्मक पुस्तके, शिक्षणातील अधिक उणे, संस्कृतीच्या पाऊलखुणा व चावडीवरचा दिवा ही अन्य पुस्तकेही प्रसिद्ध आहेत। त्यांनी महर्षी वीरा शिंदे पुरस्कार, भैरू रतन दमानी पुरस्कार यासारख्या एकूण 52हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित त्यांना करण्यात आलेले आहे। म्हणजे अतिशय नामांकित असे हे लेखक आहेत। या पाठाविषयी लिहिताना ते म्हणतात की ग्रामीण जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे तिथल्या संस्कृतीशी एकरूप झालेले विविध आवाज, तेथील निसर्ग सानिध्यामुळे निसर्गातील पशु पक्षी, झाडे, ग्रामीण जीवनातील विविध कामे करताना होणारे विविध आवाज हे जगण्यात आनंद निर्माण करत असतात। अशा विविध आवाजांचे सुंदर वर्णन या पाठात लेखकाने केलेले आहे आणि हा प्रस्तुत पाठ हा चावडीवरचा दिवा या ललित लेख संग्रहातून घेतलेला आहे। की या पाठाबद्दल सांगताना लेखक म्हणतात की ग्रामीण जीवनामध्ये अनेक जे आवाज होतात त्या विविध आवाजामध्ये एक विशिष्ट प्रकारचं सौंदर्य आहे, कारण निसर्ग सानिध्यामध्ये ग्रामीण जीवन हे चालू असतं आणि या जीवनामध्ये विविध प्रकारचे पक्ष्यांचे, पशूंचे, याशिवाय अन्य ग्रामीण जीवन जगत असताना लोकांच्या बोलण्याचे आणि विविध साहित्यांचे जे आवाज होतात त्यामध्ये एक आगळी मजा असते, असं लेखक या पाठाच्या माध्यमातून आपल्यापुढे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। तर चला मग या पाठाला आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण ग्रामीण भागातील या सुरांच्या जीवनाविषयी माहिती करून घेऊया। की ग्रामीण भागातील निसर्गात आपणास पहाटेच्या वेळी विविध पशुपक्ष्यांची चिवचिवाट, सुमधुर आवाज आपल्या कानी पडतात। हे ऐकून आपलं मन जे आहे ते अतिशय प्रसन्न होतं की आपल्याला विविध प्रकारचे आवाज जे आहे ते ग्रामीण जीवनामध्ये ऐकायला येतात। आणि ग्रामीण जीवनामध्ये ज्यावेळेला पहाट होते त्यावेळेला विविध पशुपक्ष्यांचं कुंजन आपल्या कानी पडतं। शहरी जीवनामध्ये ते फारसं आपल्याला जाणवत नाही, परंतु ग्रामीण भागामध्ये मात्र पहाट होताच अनेक पक्ष्यांच्या कुंजनाने ही जी पहाट आहे ती होताना आपल्याला दिसते। अशा प्रकारचे पशुपक्ष्यांची चिवचिवाट, सुमधुर आवाज हे आपल्या कानी ग्रामीण भागामध्ये रोजच्या जीवनामध्ये पडत असलेले आपल्याला दिसतात आणि हे सर्व ऐकून आपलं मन अतिशय प्रसन्न होतं, उल्हासित होतं। याचा एक वेगळाच प्रभाव आपल्या मानवी जीवनावर पडत असतो। याशिवाय आकाशामध्ये मुक्तविहार करणारे विविध पक्षी, त्यांचे थवे, त्यांचे कुंजन आपल्याला भुरळ घालते। जणू काही निसर्ग आपलं संगीत त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकवत आहे असंच आपल्याला वाटतं।
ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे तेथील पक्षी जीवनसुद्धा म्हटल्यास वावगं ठरणार नाही, कारण अनेक प्रकारचे पशुपक्षी हे निसर्गामध्ये अत्यंत मुक्तपणे विहार करत असतात आणि या पक्ष्यांचं कुंजन म्हणजे त्यांचे विविध प्रकारचे आवाज हे आपल्याला ग्रामीण जीवनामध्ये ऐकायला मिळतात आणि हे सगळं ऐकून आपल्या मनाला खूप उत्साह प्राप्त होतो. याशिवाय गावामध्ये गावाच्या बाजूला काही ठिकाणी नदी असते, काही ठिकाणी तळे असतात, काही ठिकाणी ओढे असतात. यातून वाहणारे जे स्वच्छ आणि खळाळतं पाणी आहे, त्या पाण्याचा आवाज ऐकला तरी माणसाचं मन अगदी टवटवीत आणि प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. तर असे विविध प्रकारचे पाण्याच्या ओढ्याचे, पाण्याच्या वाहनाचे आवाज हे आपल्याला ग्रामीण जीवनामध्ये ऐकायला मिळतात. हे सर्व ऐकून मानवी जीवन जे आहे त्यापासून उल्हासित आणि प्रसन्न होतं. कारण शहरी भागामध्ये आपण असे आवाज आपल्या कधी शोधत नाही. त्यामुळे शहरी जीवन हे जरी खूप सोयीसुविधांनी युक्त असं असलं तरी ग्रामीण जीवनातली जी गोडी आहे, ग्रामीण जीवनातील जो साधेपणा आहे आणि निसर्ग सान्निध्य आहे ते आपल्याला ग्रामीण भागामध्येच बघायला मिळतं. याशिवाय गावाच्या अवतीभवती पसरलेले पहाड, त्यातील विस्तीर्ण गवतांची कुरणे, झाडे, झुडपे, पूर्ण आजूबाजूला मुक्त हस्ताने उभा असलेला निसर्ग आणि त्यातील हिरवळ, त्यात मुक्तपणे विहार करणारे पशुपक्षी हे सर्व बघून देवाने काढलेलं नैसर्गिक चित्र बघितल्यासारखं आपल्याला वाटतं. म्हणजे एकंदरीत या ग्रामीण जीवनाची ओळख आपण या पाठाच्या माध्यमातून करून तर घेणार आहोतच, परंतु त्यामध्ये जे नैसर्गिक वैविध्य आपल्याला जाणवतं आणि विविध प्रकारचे पशुपक्ष्यांचे आवाज आणि त्यांची सुरांची मैफिल आणि याशिवाय मानवी जीवनात कार्य करत असताना होणारे जे विविध आवाज असतात ते आपल्याला अतिशय उल्हासित करतात, आनंदित करतात आणि या सुरांची जी जादूगिरी आहे त्या जादूगिरीविषयीच या प्रस्तुत पाठामध्ये लेखकाने आपल्याला अतिशय उद्बोधक आणि चांगली माहितीही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याशिवाय ग्रामीण भागाचं एक वैशिष्ट्य म्हणजे लांबच लांब आणि दूरवर पसरलेली शेते, त्यात हवेच्या झोतावर डोलणारी हिरवगार पिके, तिथली स्वच्छ हवा आणि अशा शेतात जेवण करण्याची मज्जा ही काही औरच असते, नाही का? कारण आपण बघतो की शहरी भागामध्ये आपण बंदिस्त घरांमध्ये राहतो. विविध प्रकारचे वाहनांचे कर्कश हॉर्न हे आपल्या कानी पडतात आणि त्यामध्ये पशुपक्षी यांचे आवाज कुठेतरी विरून जातात. परंतु ग्रामीण भागामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला दिसतात लांबच लांब दूरवर पसरलेली शेते आणि त्यामध्ये हिरवीगार डोलणारी पिके बघून आपलं मन हे प्रसन्न होतं. आणि अशा हिरव्यागार शेतामध्ये कुठेतरी झाडाच्या सावलीत खाली बसून केलेलं हे जे जेवण आहे त्या जेवणामध्ये काहीतरी एक वेगळीच मजा असते, एक वेगळीच गोडी असते. असा हा जो ग्रामीण भाग आहे आणि त्या ग्रामीण भागातील जीवनातील जे सूर असतात, आवाज असतात, त्या आवाजांविषयी आपण पुढे पाठाबद्दल अधिक माहिती करताना बघणारच आहोत. अशा विविध आवाजांचे सुंदर वर्णन या पाठात लेखकाने केलेले आहे की हा जो पाठ आहे तोच ग्रामीण जीवनातील ज्या काही वेगवेगळे जे काही आपल्याला ध्वनी आवाज हे ऐकू येतात त्या आवाजाविषयीच त्याचा परिचय करून देण्यासाठी लेखकाने हा प्रस्तुत पाठ आपल्यापुढे सादर केलेला आहे. आणि हा जो पाठ आहे तो पाठ चावडीवरचा दिवा या ललितलेख संग्रहातून त्याने घेतलेला आहे. अशा प्रकारचं एकंदरीत सुंदर वर्णन पशुपक्ष्यांच्या आवाजाचं आणि ग्रामीण जीवनातील लोकांच्या दैनंदिन जीवनातून होणारे जे आवाज आहे त्याविषयी लेखकाने या पाठामध्ये आपल्याला माहिती सांगितलेली आहे. तर चला मग आपण पाठाला सुरुवात करूया. लेखक म्हणतात, ग्रामीण जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे तिथल्या संस्कृतीशी एकरूप झालेले विविध आवाज, तेथील निसर्ग,
सानिध्यामुळे निसर्गातील पशुपक्षी, झाडे, ग्रामीण जीवनातील विविध कामे करताना होणारे विविध आवाज हे जगण्यात एक वेगळाच आनंद निर्माण करत असतात. की आपण शहरी भागामध्ये राहत असताना आपल्याला अशा प्रकारचे जे नैसर्गिक सौंदर्य आहे ते आपल्याला जाणवत नाही, परंतु या ग्रामीण जीवनामध्ये तिथली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीशी एकरूप झालेले जे काही आवाज आहेत ते आवाज ऐकून आपलं मन हे अतिशय प्रसन्न होतं. शिवाय तेथील निसर्ग सानिध्य आणि निसर्गातील पशु, पक्षी, झाडे हे ग्रामीण जीवनातील विविध कामे करताना होणारे जे विविध आवाज आहेत ते आपल्या जीवनामध्ये एक वेगळाच आनंद निर्माण करतात आणि मनुष्याला एका वेगळ्याच विश्वात आपण प्रवेश केल्यासारखं वाटतं, असं लेखक म्हणतात. पुढे लेखक म्हणतात की निसर्गाच्या लाडीवाळ मांडीवर विसावलेल्या खेड्यांचा जीवनक्रम हा सौंदर्याने माखलेला असतो. लाडीवाळ म्हणजे काय? लाडका, प्रिय. तसाच नाना विविध सुरांच्या लकेरीने मोहरून गेलेला असतो. त्यामुळे अनेक खेडी ही नेहमीच ताजी व टवटवीत रानफुलांसारखी असतात. खेड्यातला दिवस हा जणू पायात आवाजाचे अलंकार घालून जन्माला येत असतो. की लेखक म्हणतो की निसर्गाच्या लडीवाळ म्हणजे अतिशय प्रेमळ, प्रिय अशा मांडीवर विसावलेल्या खेळाचा हा जो जीवनक्रम आहे तो सौंदर्याने माखलेला असतो. कारण एक खेडं म्हटलं की आजूबाजूला विस्तीर्ण अशी शेतं असतात आणि त्यामध्ये कुठेतरी मधोमध वस्ती असते आणि आजूबाजूला निसर्गाची उधळण ही झालेली असते. मग अशा या निसर्गरम्य खेड्यामध्ये आपल्याला काय दिसतं तर सुरांचे विविध नाना आवाज असे आपल्याला ऐकायला मिळतात आणि त्यामुळे काय होतं की या सुरांच्या लकेरीने संपूर्ण ग्रामीण जीवन हे मोहरून गेलेलं असतं. त्यामुळे ही खेडी जी आहेत ती नेहमी आपल्याला काय वाटतात? नेहमीच ताजीतवानी आणि टवटवीत अशी रानफुलांसारखी वाटतात. की रानफुलं ही उघड्या रानमाळावर उगवतात, परंतु त्यांचं सौंदर्य हे सुद्धा काय असतं? अतिशय विलोभनीय असतं. तशीच ही खेडीसुद्धा काय असतात? अशा रानफुलांसारखी नेहमीच ताजी आणि टवटवीत वाटतात. त्यामध्ये तिथल्या जीवनामध्ये आवाजांचं आणि तिथल्या नैसर्गिक सौंदर्यामध्ये जी विविधता असते ती आपल्याला शहरी भागामध्ये जाणवत नाही आणि म्हणूनच लेखक म्हणतो की ही जी खेडी आहेत ती काय? नेहमीच ताजी, टवटवीत, अगदी रानफुलांसारखी असतात. आणि खेड्यातला प्रत्येक दिवस हा जणू काही काय? पायामध्ये आवाजाचे अलंकार घालून जन्माला येतो असं आपल्याला वाटतं. कारण विविध प्रकारचे आवाज हे आपल्याला ग्रामीण भागामध्येच ऐकायला येतात. मग त्यामध्ये पशुपक्षी असतील, झाडं असतील, निसर्ग सौंदर्य असेल, ग्रामीण जीवनातील संस्कृतीमधले विविध आवाज असतील, हे ऐकून जणू काही खेड्यातला प्रत्येक दिवस हा आवाजाचे अलंकार घालून जन्माला येतो असं वाटतं, असं लेखक म्हणतो. पुढे लेखक म्हणतात की अगदी पहाटेला अजून पुरती जाग आलेली नसते तेव्हा खेड्यामध्ये टोपलीखाली डालून ठेवलेल्या कोंबड्याला मात्र हमखास जाग आलेली असते. की अगदी पहाटेला अजून पुरती जाग आलेली नसते म्हणजे पूर्णतः पहाटसुद्धा झालेली नसते. सकाळचे 4-5 वाजलेले असतात आणि अशावेळी आपण बघतो की साधारणतः बाहेर अंधार असतो, म्हणजेच पहाटेला पुरती जागसुद्धा आलेली नसते. परंतु त्याच वेळेला मात्र खेड्यामध्ये टोपलीखाली डालून ठेवलेला म्हणजे काय? पाठीखाली झाकून ठेवणे. पाठी म्हणजे टोपलं. की आपण बघतो की शेतकरी त्याच्या विविध कामांसाठी एक बांबूंच्या वेतांपासून बनवलेली टोपली वापरतो. त्या टोपलीखाली असे जे कोंबडे असतात त्यांना झाकून ठेवलं जातं जेणेकरून ते बाहेर भक्ष्यस्थानी बाहेरच्या कोणत्या पशुपक्ष्यांच्या भक्ष्यस्थानी ते पडू नये. तर असे जे कोंबडे असतात त्यांना मात्र काय असतं? पहाट झाल्याबरोबर त्यांना जाग आलेली असते आणि रात्रीच्या 3-3:30 पासूनच तो आपल्या कुर्रेबाज आणि नखरेल तानांनी आसमंत भरून टाकायला प्रारंभ करत असतो. की रात्री 3-3:30 पासूनच तो काय करत असतो? की तो ओरडायला, आरवायला सुरुवात करत असतो. आणि त्याचं वर्णन करताना लेखकांनी काय म्हटलं आहे? कुर्रेबाज. कुर्रेबाज म्हणजे काय? अतिशय ऐटदार आणि अतिशय ताठ मानेने असा हा जो कोंबडा आहे तो काय करत असतो? 3-3:30 पासूनच
आरवायला आणि ताण द्यायला सुरुवात करत असतो आणि त्याच्या ताणांनी हा जो आसमंत आहे म्हणजे आजूबाजूचा जो परिसर आहे, आजूबाजूचा जे क्षेत्र आहे ते मात्र त्याच्या ताणांनी काय असतं, तो भारून टाकायला प्रारंभ करतो. म्हणजे त्याच्या ताणांनी तो संपूर्ण आसमंत, आजूबाजूचा परिसर हा काय करत असतो, तो भारून टाकायला प्रारंभ करतो आणि हळूहळू या ताणांची संख्या वाढत जाते. सादाला प्रतिसाद दिला जातो. एका वस्तीवरच्या कोंबड्याने बांग दिली की त्या भागातल्या साऱ्या कोंबड्यांना कंठ फुटतो आणि मग एकच कोलाहल सुरू होतो. मग आता एक कोंबडा ओरडला, त्याने एक तान दिली की त्याच्या सादाला प्रतिसाद दिला जातो. म्हणजे एक कोंबडा ओरडला की दुसरा कोंबडा, तिसरा कोंबडा, चौथा कोंबडा आणि गावातील सर्व कोंबडे हे काय करायला लागतात की जणू काही लोकांना सांगायला सुरुवात करतात की उठा उठा, पहाट झाली आहे. आणि त्यामुळे काय होतं की एकच कोलाहल या कोंबड्यांच्या तानांनी संपूर्ण आसमंतामध्ये भरून जातो आणि हळूहळू वस्तीवरचे सर्व कोंबडे हे एका पाठोपाठ ओरडायला लागतात आणि त्यामुळे संपूर्ण वातावरण हे कोंबड्यांच्या तानांनी काय होतं, भरून जातं आणि एकच कोलाहल सुरू होतो. कोलाहल म्हणजे काय, मोठ्या आवाजाचा गोंधळ किंवा गजबजाट. मग एका विशिष्ट लयीत आणि ठेक्यात पहाटेला घातलेली ही साद अंथरुणावर पडल्या पडल्या मनात मुरवायला मोठी छान वाटते. की मग असा जो आवाज आहे तो आवाज ऐकता ऐकता आपण अंथरुणातून उठणे ही एक वेगळीच मौज आहे, एक वेगळाच आनंद त्यामध्ये आहे. आणि असा जो आवाज आहे कोंबड्यांच्या तानांचा, तो ऐकता ऐकता ती आपल्या मनामध्ये मुरवायला, हृदयामध्ये मुरवायला खूप छान वाटतं असं लेखक म्हणतो. मनातल्या मनात आपणही त्याला निशब्द मनाने साथ घालत असतो आणि मनातल्या मनात अगदी आपली झोप पुरेशी ही झालेली असते तरी पण आपण अंथरुणावर पडल्या पडल्या हे जे आवाज आपण ऐकतो, कोंबड्यांच्या ताना आपण जेव्हा ऐकतो तेव्हा त्याचा जो आवाज आहे तो आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये मुरवायला आपल्याला आवडतं आणि मनातल्या मनातच आपण सुद्धा काय करतो, त्याला निशब्द मनाने त्या सादीला प्रतिसाद देत असतो, घालत असतो असं लेखक म्हणतात. पुढे लेखक म्हणतो, की त्यानंतर संगीताचे दुसरे वाद्य हळूहळू वाजायला लागते आणि ते म्हणजे घरातील दळणाचे जाते. की आता जाते हा प्रकार आपल्यासाठी नवखा असू शकतो, नसूही शकतो. अनेक विद्यार्थी हे ग्रामीण भागाशी परिचित असतात, परंतु तरीही जाते म्हणजे काय प्रकार आहे हे या चित्रांच्या माध्यमातून स्पष्ट करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. की पूर्वीच्या काळी धान्य दळण्यासाठी अशा प्रकारची जातेही असायची आणि घरोघरी ती असायची. याचा वापर हा धान्य दळण्यासाठी केला जायचा आणि ग्रामीण भागात घरोघरी बायका एकमेकांच्या मदतीने या जात्यावर पीठ दळायच्या. की आता आपण बघतो की शहरी भागांमध्ये गिरण्या आहेत, म्हणजे चक्कीचा वापर केला जातो धान्य दळण्यासाठी, परंतु पूर्वीच्या काळामध्ये घरोघरी बायका या जात्यावर दळणं दळायच्या आणि एकमेकींना मदत करण्यासाठी आजूबाजूच्या बायकासुद्धा काय करायच्या, या जात्यावर दळण दळायच्या आणि विविध प्रकारची गीतं, लोकगीतं ही त्यावेळी त्या गायच्या, जेणेकरून कामाचा ताण, थकवा हा आपल्याला जाणवू नये, कंटाळा जाणवू नये यासाठी अशा प्रकारची ही जी जाती आहे त्यांचा वापर हा केला जायचा. मग लेखक पुढे म्हणतात की त्यानंतर संगीताचे दुसरे वाद्य म्हणजेच जातं हे काय होतं, हळूहळू वाजायला लागतं. ते म्हणजे घरातील दळणाचे जाते. घराघरातल्या बायका कोंबड्यांच्या बागेबरोबर जाग्या होऊन चिमणीच्या प्रकाशात गच्च अंधाराला पातळ करत झोपलेल्या जात्याला गायला लावतात. त्या जात्याचा मंद, लयबद्ध, प्रौढ अन दमदार आवाज छोट्या मोठ्या ताना व हरकती घेऊन आसमंत भरून टाकतो. म्हणजे काय की
कोंबड्याच्या आरवण्यानंतरचा जो दुसरा आवाज आहे तो म्हणजे ते संगीत म्हणजे काय, जात्याचा आवाज. की कोंबड्याच्या बागेबरोबर खेळातल्या ज्या स्त्रिया असतात त्या जाग्या होतात आणि मग घराघरातल्या बायका या काय करतात की चिमणीच्या प्रकाशात, चिमणी म्हणजे काय की एक प्रकारचा दिवा, जो घरगुती प्रकारचा दिवा आहे की ज्यामध्ये गोडे तेल, खाण्याचं तेल टाकलं असतं किंवा रॉकेलवर हा जो दिवा आहे तो एका बॉटलमध्ये लावला जातो आणि त्याला एक छोटीशी चिंधीची वात असते. आणि अशा या चिमणीच्या प्रकाशामध्ये, कारण जेव्हा कोंबडा आरवतो त्यावेळेला साधारणतः 3-3:30चा प्रहर असतो, वाजलेले असतात. आणि 3-3:30 वाजता आणि त्यानंतरचा कालावधी 4-5 वाजता या ज्या स्त्रिया आहेत त्या कोंबड्याच्या बागेंबरोबर काय होतात, आरवण्याबरोबर जाग्या होतात आणि मग आपल्या घरगुती कामाला त्या सुरुवात करतात. आणि चिमणीच्या या प्रकाशात त्या अंधाराला पातळ करत, म्हणजे जो अंधार पसरलेला असतो त्या अंधाराला प्रकाश देत त्या आपल्या कामाला सुरुवात करतात. आणि सर्वप्रथम त्या काय करतात, जे दळणाचे जाते आहेत त्या जात्यांवर बसून ते आपल्या कुटुंबियांकरिता धान्य हे दळत असतात. आणि म्हणून लेखकाने म्हटलेलं आहे की त्या काय करतात, झोपलेल्या जात्याला गायला लावतात. म्हणजे जे झोपलेलं जातं आहे त्याला गायला लावतात की ते जात्यांवर दळणाचं काम हे सुरू करतात. मग या जात्यांचा जो मंद, लयबद्ध आणि प्रौढ आणि दमदार असा जो आवाज होतो, त्याच्या ज्या छोट्या मोठ्या ताना आणि हरकती असतात त्यामुळे संपूर्ण आसमंत जो आहे तो काय होतो, भरून जातो. कारण जातं हे कसं असतं, दगडाचं असतं आणि त्यामुळे ते जड असतं, वजनदार असतं. तर त्यामुळे जातं दळत असताना, त्यामध्ये धान्य दळल्या जात असताना, भरडल्या जात असताना त्याचा एक प्रकारचा मंद, लयबद्ध आणि प्रौढ असा जो दमदार आवाज होतो, त्या आवाजाने संपूर्ण खेड्यातलं जे आसमंत आहे, आजूबाजूचा परिसर जो आहे तो भरून जातो असं लेखक म्हणतात. घास घातल्यावर जात्यातून निघणारा भरडा आवाज, पीठ होताना येणारा सौम्य सूर आणि गळा मोकळा झाल्यावर जात्याने काढलेली प्रसन्न व कोमल सुरावट आईच्या उबदार अन मंदपणे हालणाऱ्या मांडीवर मस्तक ठेवून ऐकता ऐकता आपण एका वेगळ्याच वातावरणात जातो. की ज्यावेळेला जात्यांमधून धान्य दळलं जातं त्यावेळेला वरून त्याचं जे तोंड असतं त्या तोंडामध्ये घास भरवला जातो आणि हा घास भरल्यानंतर जात्याचा प्रथमतः आवाज जो आहे तो कसा होतो, भरडा आवाज, म्हणजे जाडसर दमदार असा आवाज त्यामध्ये होतो. आणि मग त्याचं जेव्हा पीठ होतं तेव्हा मात्र काय होतं, तो आवाज हा सौम्य सुरांमध्ये बदलतो. जणू काही काय, जात्याचा गळाच जणू काही मोकळा झालेला आहे. आणि हा मोकळा गळा झाल्यावर जातं काय करतं, जणू काही प्रसन्न आणि कोमल सुरावट, म्हणजे अतिशय मंद असा आवाज, लयबद्ध असा आवाज त्या जात्यामधून निघायला लागतो. अशा वेळी आईच्या मांडीवर, उबदार आणि प्रेमळ अशा मांडीवर ज्या वेळेला आपण मस्तक ठेवतो आणि हा जो आवाज आहे, जाळा भरडा आणि हळूहळू मंद आणि कोमल होत गेलेला जो जात्याचा आवाज आहे, तो ऐकता ऐकता आपण एका वेगळ्याच वातावरणात, एका वेगळ्याच विश्वामध्ये प्रवेश करतो. आणि ही एक आगळीच संस्कृती आपल्याला ग्रामीण भागामध्ये दिसते. आणि असंच जीवन हे लेखकाचं सुद्धा गेलेलं आहे असं त्या माध्यमातून तो दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे. की ही जी मौज आहे, हा जो आनंद आहे, कुठेतरी आईच्या प्रेमळ मांडीवर मस्तक ठेवून या जात्याच्या सुरामध्ये आपण एक ज्याला आपण डुलकी म्हणू, एक प्रकारची झोप म्हणू, अशी मंद झोप आपण ज्या वेळेला घेतो त्यावेळेला त्यातून एक विलक्षण आनंद आपल्याला प्राप्त होतो, जो आपल्याला शहरी जीवनामध्ये प्राप्त होत नाही. मग पुढे लेखक म्हणतो की पापण्या जड झालेल्या असतात, अर्धवट जागसुद्धा आलेली असते. की आपण पूर्णतः झोपलेलंही नसतो गाढ, परंतु आपल्या पापण्या ज्या आहेत त्या सकाळी सकाळी जाग आल्यामुळे जड झालेल्या असतात आणि अर्धवट आपल्याला जागसुद्धा आलेली असते. अशावेळी हा आवाज ऐकणं ही सुद्धा काय एक आगळीवेगळी मौज आहे असं लेखक म्हणतो. पुढे तो म्हणतो की अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिरकावा लाभला असल्याने घरातल्या साऱ्या वस्तूंना स्वप्नील रूप हे प्राप्त झालेले असते. की हळूहळू
अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिरकावा लाभतो. म्हणजे काय, हळूहळू सूर्य जो आहे तो उगवायला लागतो आणि अरुणोदय झाल्यामुळे आपल्याला दिसतं की अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिरकावा लाभलेला असतो. म्हणजे सूर्य उदय झाल्यामुळे संपूर्ण आजूबाजूचा जो अंधार आहे त्यामध्ये सूर्याची किरणेही पडायला लागतात आणि जणू काही पिवळं सोनेरी किरणं ही आजूबाजूला आपल्याला दिसायला लागतात. म्हणून तो काय म्हणतो, लेखक म्हणतो की या अंधाराला पिवळ्या प्रकाशाचा शिरकावा लाभलेला असतो आणि हळूहळू घरातल्या वस्तूंना स्वप्नील रूप प्राप्त होतं. म्हणजे त्या सूर्यकिरणांमुळे घरातली ज्या वस्तू असतात त्या वस्तू हळूहळू प्रकाशामध्ये यायला लागतात आणि त्यासुद्धा स्वप्नील अशा वाटायला लागतात. त्या ओळखीच्या असूनसुद्धा अनोळखी वाटतात. की अंधारामध्ये आपण बघतो की साधारणतः माणसाला अनेक घरातल्या वस्तू या दृष्टीपथास पडत नाही, परंतु सूर्यप्रकाशामुळे या वस्तू हळूहळू काय होतात, प्रकाशात आल्याबरोबर त्या जणू काही आपल्याला ओळखीच्याच नाही असं वाटतं. कारण काही क्षणापूर्वी अंधार असतो आणि सूर्यप्रकाश आल्याबरोबर या सर्व वस्तू या आपल्याला डोळ्यांनी दिसायला लागतात. म्हणून त्या ओळखीच्या असूनसुद्धा अनोळखी वाटत असतात असं लेखक म्हणतो. पुढे तो म्हणतो की त्याच जात्याचे संगीत अंगावर जात्यातून पीठ भुरूभुरू पडावे तसे सांडत असते. की हे जे जातं आहे त्या जात्यांमधून जे पीठ पडतं ते पीठ आपल्या अंगावर भुरूभुरू पडायला लागत असतं आणि हा जो क्षण आहे तो क्षणसुद्धा काय अतिशय आगळा वेगळा आहे. कारण अशा क्षणांची सोबत ही आपल्याला फार कमी लाभते. कारण आज आपण बघतो की आपलं जीवन हे अतिशय धावपळीचं धकाधकीचं झालेलं आहे. त्यामुळे हे क्षण आपल्याला आजच्या जीवनामध्ये आपल्याला मिळत नसले तरी मात्र त्या काळात ज्या गृहिणी असायच्या आणि त्यांच्या मांडीवर विसावलेले जे त्यांची मुलं असायची त्यांच्या जीवनामध्ये या आवाजामुळे एक वेगळीच लज्जत निर्माण झालेली, गोडी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. पुढे तो म्हणतो की या संगीताला आईच्या गळ्यातल्या गोड ओव्यांनी साथ दिलेली असते. की आईसुद्धा काय करत असते की जात्यावर दळता दळता ती गीतसुद्धा गात असते. अतिशय मंद आणि गोड आवाजात ती जे काही लोकगीतं असतील ती गात असते आणि त्यामुळे तिचा आवाजसुद्धा आपल्या कानी हा पडत असतो. आणि लेखक म्हणतो की त्यातून तिच्या मनात लपून बसलेली स्वप्नेसुद्धा प्रकट होत असतात आणि त्यामुळे आपण उरतच नाही. आणि अशा या संगीताच्या या मैफिलीमध्ये मंदपणे हलणाऱ्या पापण्या केव्हा मिटतात हे समजत नाही. की आईसुद्धा काय करत असते त्यावेळेला अतिशय मंद स्वरामध्ये आणि आपल्या गळ्यातील गोड आवाजाने ज्या ग्रामीण भागातील ओव्या आहेत त्या ओव्या ती गाते आणि ती गाता गाता हे जे संगीत, जात्याचा आवाज आणि तिच्या गाण्याचा आवाज हा जेव्हा आपल्या कानी पडतो तेव्हा त्या गाण्यांमधून तिच्या मनातली स्वप्न तर प्रकट होतातच, पण आपल्या कानावर हा जो मंद आवाज पडतो, गाण्याचा आवाज पडतो, तर यामुळे आपण आपल्या पापण्या केव्हा मिटतात म्हणजे आपल्याला केव्हा गाढ झोप लागते हे आपल्याला समजत नाही आणि आपणच आपले उरत नाही. की आपण एका वेगळ्याच विश्वामध्ये रममान होतो. पुढे तो म्हणतो की या संगीताला आईच्या अपार कष्टाचा आणि अपार मायेचा मुलायम स्पर्श लाभलेला असतो. त्याची खुमारी केवळ शब्दातील. आणि आईचं हे जे संगीत आहे भलेही त्याला काही वाद्यांची सोबत नसेल, कोणत्याही शास्त्रीय संगीताचं तिला ज्ञान नसेल, परंतु ती ज्या उत्कटतेने ज्या प्रेमाने ती गायला सुरुवात करते त्या संगीताला म्हणजे जात्याचा आवाज आणि तिचा आवाज या संगीताला तिच्या अपार कष्टांचा आणि अपार मायेचा मुलायम स्पर्श हा लाभलेला असतो. की अतिशय प्रेमळपणे आपल्या मांडीवर मुलाला विसावत आणि आपली दैनंदिन जीवनातील कामही करत ती काय करत असते, आपल्या कुटुंबाकरिता जात्यावर पीठ दळत असते. त्यामुळे ती अपार कष्ट तर करतेच, परंतु त्यामध्ये एक मायेचा मुलायम स्पर्शसुद्धा त्याला लाभलेला असतो. त्याची खुमारी म्हणजे काय, गोडी, लज्जत. त्याची खुमारी म्हणजे ही जी गोडी आहे
लज्जत आहे ती आपण शब्दांमध्येही व्यक्त करू शकत नाही, एवढं त्याचं महत्त्व आहे असं लेखक या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढे लेखक म्हणतो की थोड्या वेळाने दिशांना आकार येत जातो, अवतीभवतीच्या वस्तूंना त्यांचे असलेले रूप लाभत जाते, की हळूहळू प्रकाश जो आहे तो वाढायला लागतो, कारण सूर्याचा उदय झालेला असतो आणि त्यामुळे पहाटेला हळूहळू जाग आलेली असते आणि पहाट व्हायला लागते आणि हळूहळू काय होतं, सर्व दिशांना जेव्हा सूर्यप्रकाश पसरायला लागतो त्यावेळेला सर्व दिशांना हळूहळू आकार येऊ लागतो. म्हणजे सर्व निसर्गातील जे काही पशुपक्षी, वनस्पती असतील, घरं असतील, जे काही आजूबाजूचा परिसर असेल तो हळूहळू काय व्हायला लागतो, या सूर्यप्रकाशामुळे आपल्याला दिसायला लागतो आणि अवतीभोवतींच्या वस्तूंना काय होतं, त्यांचं रूप जे आहे ते लाभत जातं. त्यावेळी मात्र गाऊन थकलेले कोंबडे मिटल्या चोचीने आपल्या सुटकेची वाट पाहत असतानाच चिमण्यांना कंठ फुटतो, की सर्वप्रथम जो पाहुणा जागा होतो गावामध्ये, ग्रामीण भागामध्ये, तो असतो कोंबडा. हा कोंबडा आरवून काय होतो, थकून जातो आणि मग तो आपल्या सुटकेची वाट बघत असतो, कारण त्याला टोपलीखाली डांबून ठेवलेलं असतं. मग तो थकत नाही, तोच कोणाचा आवाज चालू होतो, की अशा वेळी चिमण्यांना कंठ फुटतो. म्हणजे आजूबाजूच्या झाडावर, आजूबाजूच्या परिसरात असलेल्या ज्या चिमण्या असतात त्या हळूहळू चिवचिवाट करायला लागतात. पुढे कावळ्यांचे भरभरीत आवाजही फांद्यातून सांडत असतात आणि मग हळूहळू या चिमण्यांच्या सोबतीला कावळ्यांचे जाडेभरडे आवाजसुद्धा आपल्याला ऐकू यायला लागतात. झाडावर बसलेले जे कावळे आहेत ते सुद्धा ओरडायला लागतात. व्हायोलिनवर हलक्या हाताने तारा छेडाव्यात तशी चिमण्यांची नाजूक चिवचिवसुद्धा सुरू झालेली असते, की व्हायोलिन हा काय एक वाद्यप्रकार आहे, एक तंतुवाद्य आहे, की त्याच्या तारींना जेव्हा आपण छेडतो तेव्हा त्यातून मंद असे स्वर बाहेर येत असतात. तर या व्हायोलिनच्या तारा जणू काही हलक्या हाताने आपण छेडाव्यात आणि त्यामधून जसे मंद आवाज स्वर हे निघतात, त्याच प्रकारे या चिमण्यांची नाजूक चिवचिवसुद्धा चालू असते. कारण चिमणी हा कसा आहे, एक छोटासा पक्षी आहे आणि तो त्याच्या मधुर असा चिवचिव आवाजाने संपूर्ण आसमंत भारून टाकत असतो. त्याचवेळी घराच्या भिंतीवर, अंगणात, एखाद्या झाडाच्या फांदीवर बसून सकाळची त्या प्रार्थना म्हणतायत असं आपल्याला जाणवतं, की मग या चिमण्यासुद्धा पहाट झाल्याबरोबर बाहेर पडतात आणि मग घराच्या अंगणात, भिंतीवर, या झाडांच्या फांदींवर बसून जणू काही त्या सकाळची प्रार्थना म्हणतायत असं आपल्याला त्यांचा आवाज ऐकल्यावर वाटतं, असं लेखक म्हणतो. तर मध्येच झाडाच्या ढोलीतून हिरव्या रेघोट्या मारत एखादा पोपट या संगीतात आपल्या सुरांची भर घालत असतो. तर मध्येच काय होतं, मग एखादा पोपट हा झाडाच्या ढोलीतून बाहेर येतो आणि हिरव्या रेघोट्या मारत, म्हणजे त्याचा पोपटाचा जो रंग आहे तो कसा असतो, हिरवा असतो आणि अतिशय विलोभनीय असं त्याचं एकंदरीत सौंदर्य असतं. तर असा हा जो पोपट आहे तो एखाद्या झाडाच्या ढोलीतून निघतो आणि मध्येच त्याच्या सुरांची भर या नैसर्गिक संगीतामध्ये घालत असतो असं लेखक म्हणतो. आणि हे संपूर्ण सकाळचं जे संगीत आहे ते एखाद्या वाद्यवृंदासारखं वाटतं, म्हणजे जणू काही संगीताची मैफिल ही लागलेली आहे आणि त्या मैफिलीमध्ये विविध आवाज आपल्याला ऐकू येत आहेत. अशा प्रकारचं हे जे संगीताचे जे स्वर आहे किंवा संगीताचं हे जे वाद्यवृंद आहे हे आपल्याला अतिशय मनमोहक वाटतं, मनाला आनंददायी वाटतं, उल्हास देणारं वाटतं असं लेखक म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण सुरांची जादूगिरी हा पाठ आणि यातला प्रथम भाग आज आपण बघितला. यानंतर दुसरा भागसुद्धा आपण बघणार आहोत. तर मी इथेच थांबतो. धन्यवाद.